शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया बाबाजी दुसरे चरण संतांचिया जयांची केले स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
चालू लागलो लागलो पावन झालं चराचरी समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगत निहित पानी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी प्राप्त काली भगवंत सेवेकरता घेतलेला अभंग. जगत वंदनीय जगद्गुरु देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे. नाही ना? नाही, मी बघत होते तुम्ही जागेत का म्हणजे लक्ष आहे. घेतलेला अभंग हा कोणाचा आहे? एकनाथ महाराजांचा. वा. सगळ्यांच्याच पाठांतरातला, एकदम खुरपायला जाणारी बाईच्या सुद्धा पाठांतरातला शिवभोळा असा 4 चरणाचा. जेव्हा माझे नाथ महाराज जगतवंदनीय सद्गुरू नाथ महाराज पैठणचे शिरोमणी संत श्रेष्ठ, जेव्हा माझे नाथ महाराज असंच महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा मंदिरात गेले, मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांना त्या भगवान शंकराच्या मूर्तीकडे आणि त्या आत्मलिंगाकडे बघितल्यानंतर जो एक त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली, जो एक त्यांना भाव त्या लिंगातून प्रगटला, तो भाव ती इच्छा माझ्या नाथ महाराजांनी या अभंगातून मांडण्याचे प्रयत्न केले. नाथ महाराज माझे असेच महाराज अत्यंत शांत, अत्यंत शांत, शांत नव्हे शांतातले शांत, अत्यंत शांत. आता शांत किती? आपण बघा एखादी व्यक्ती शांत असेल तर आपण काय म्हणतो? ती व्यक्ती शांत आहे. आणि एखादी आगाव असेल तर ए बाबा त्याच्या नको नादी लागला, तिले आगावे. बरोबर. म्हणजे शांत व्यक्तीच्या नादी कुणीच लागत नाही. आगावाच्या नादी कुणीच लागत नाही, पण शांतालाच दिवचायला जाते. तसं माझे नाथ महाराज आहेत ते शांत, शांतातले शांत, अत्यंत शांत. किती शांत बघा. जेव्हा नाथ महाराज चंद्रभागेच्या तीरी स्नान करण्याकरिता गेले, गंगेच्या तीरी, तेव्हा एक यौवन येऊन त्यांच्या अंगावर आपल्या भाषेत गुटखा खाऊन 108 वेळा थुकला. किती वेळा? 108 वेळा. आपलं कीर्तन चालतं बोलतं असलं पाहिजे हा, नाहीतर हळूच एखादं झोपे गेलेलं मला कळायचं नाही. विठ्ठल विठ्ठल कोण थुकला नाथ महाराजांच्या अंगावर? कोण थुकला? यौवन. एक यौवन गुटखा खाऊन 108 वेळा त्यांच्या अंगावर थुकला. किती? 1 नाही 2 नाही, 108 वेळा. आता मला सांगा, आपल्या अंगावर जर चुकून एखादं एकदाच थुकलं असतं तर महाग सरून कानफडात लावली असती. पण नाथ महाराजांच्या अंगावरती यौवन किती वेळा थुकला? तरी माझे नाथ महाराज एक का रे माझ्या अंगावर थुकलास असं सुद्धा बोलले नाहीत. उलट नाथ महाराज म्हणाले, बरं झालं तू माझ्या अंगावर 108 वेळा थुकलास. का? जेव्हा तो यौवन महाराजांच्या अंगावर थुंकायचा, महाराज जायचे गंगे स्नान करून यायचं. थुकलं की जाणार गंगे स्नान करून येणार. असं त्या यौवनामुळं नाथ महाराजांना किती वेळा स्नान झालं? 108. हा, सगळे जागे. अजून शांतातले शांत नाथ महाराज किती शांत बघा. आता अंगावर थुंकला ह्याचा आपण एक भाग बाजूला ठेवू. एक दिवशी असं झालं, महाराज एक गरीब व्यक्ती होती आणि त्या गरीब व्यक्तीला 200 रुपयाची गरज होती. किती? नाथ महाराजांच्या काळात 200 रुपयाची गरज असताना तो एक आपल्या गावातील झाडाखाली बसला. झाडाखाली असं एकदम त्रस्तून बसला होता. एकाने विचारलं, का रे बाबा इथे येऊन झाडाच्या खाली असा रुसून का बसलास? तुला काय दुःख? तो म्हणाला, हो मला 200 रुपयाची गरज आहे. एवढंच ना? पण माझी एक अट आहे, तुला माझे एक काम करावं लागेल. काम? आता 200 रुपये इतके महत्वाचे होते की त्याला कोणत्याही परिस्थितीत ते 200 रुपये पाहिजेच होते. आता काम करायचं. काम काय करायचं?
तेव्हा तो बाबा म्हणाला, या गावात एकनाथ महाराज नावाचे एक संत राहतात, एक माणूस राहतो. तर त्या माणसाला काडीचाही राग येत नाही. तू एकच काम करायचं, जायचं आणि त्या फक्त नाथ महाराजांना राग आणायचा. ते म्हणाले, एवढंच तर काम आहे ना, लगेच ते काम करून येतो. जर तू त्यांना राग आणलास तर 200 रुपये तुझे, आणि जर तू त्यांना राग नाही आणला तर 100 बी नाही 200 बी नाही. तो म्हणाला, राग तर आणायचंय ना, 1 मिनिटात काम करून येतो. तो गेला. महाराज, नाथ महाराज पूजा करत होते. देवाची पूजा करत असताना हा व्यक्ती काय करायचा, मध्येच काही ना काहीतरी अडथळा आणायचा. आता जो भगवंताची एकनिष्ठेने भक्ती करतो, भगवंताची भक्ती करत असताना जर मध्ये अडथळा निर्माण केला, राग येणं साहजिकच आहे. नाथ महाराजांना माझा राग नाही आला. महाराज राग नाही आला. त्या व्यक्तीने काय केलं, नाथ महाराजांच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर महाराजांना म्हणाला, महाराज मला भूक लागली, 2 घास मिळतील का जेवायला? नाथ महाराज संत होते माझे. महाराज नाथ महाराज म्हणाले, 2 घास काय, जेवण करून जा. तो व्यक्ती महाराज नाथ महाराजांच्या घरी गेला जेवण करायला. जेवण करायला घरी गेला असताना त्या व्यक्तीच्या डोक्यात एकच होतं, किती? 200 रुपये. आणि काय करायचं 200 रुपये मिळवण्यासाठी? राग आणायचा. आता तो म्हणाला, आता आपण देवाच्या भक्तीत अडथळा आणला, महाराजांना राग येणार नाही. एक वेळेस आपण आई बापाला काय केलं, त्या व्यक्तीला राग, त्या पुरुषाला राग येत नाही. पण जेव्हा वेळ बायकोवर येते ना, अगं बया 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 बया. उदाहरण देते. तसं आता त्या व्यक्तीच्या डोक्यात असं आलं की आपण आता नाथ महाराजांच्या बायकोची खोडी काढायची. महाराज, नाथ महाराज आणि ती व्यक्ती जेवायला बसली. जेवायला बसल्या असताना नाथ महाराजांची पत्नी असं जेवण वाढायला आल्यानंतर त्या जेवण वाढायला खाली वाकले तसे त्या माणसानं काय केलं, बायकोच्या पटकुळीत जाऊन बसला. आता मला सांगा, असं जर बायकोच्या पाटकुळी एखादा अनोळखी पुरुष जर बसत असत तर महाराज राग येईल का नाही येईल? येईल का नाही येईल? बोला की पाठीमागची मंडळी, येईल का नाही येईल? हा, म्हणजे येतोय विठाला विडाला. आता किती राग यायला पाहिजे, खूपच भयंकर राग, बरोबर. पण हे आपल्यासाठी राग येईल. ते कोण होते महाराज? नाथ महाराज होते. शांत होते. मी सांगते, शांतातले शांत. किती शांत. बायकोच्या पाटकुळी होती बसला. नाथ महाराज कसं म्हणतायत, अहो महाराणी, म्हणजे मी लाडाने सांगते, अहो महाराणी, ते पाहुणेत आपल्या घरचे. पाहुणे म्हणजे भगवंताचं रूप असतात, तर त्या पाहुण्यांना पाटकुळीवरून खाली उतरू देऊ नका. माझा दृष्टांत तिथंच संपला. सांगायचं एवढंच आहे फक्त. शांतातले किती शांत, काडीचाही राग नाही महाराज. अशी माझे शांत श्रीमंत संत सद्गुरू एकनाथ महाराज पैठणचे निवासी यांच्या गाथ्यातील तर आहेच आहे, परंतु जे भगवंताचं रूप बघितल्यानंतर जे त्यांना भगवंताबद्दल ज्या विचार डोक्यात आले, ते विचार त्यांनी अभंगातून मांडलेत. आणि हा सुंदर असा अभंग आज या महाशिवरात्रीच्या दिवसानिमित्त आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 1, 2 ते 3 भाषेत परिहार देते. परिहार तो असा, आज आपली काय निमित्तानं, कशा निमित्तानं सेवा आहे सगळ्यांनाच. आज आपण कशा निमित्ताने इथं सगळेजण एकत्र आलोय. एवढं गार लागतंय तरी तुम्ही इथं सगळेजण येऊन बसला. कशा निमित्तानं? महाशिवरात्रीच्या निमित्तानं. आजचा हा दिवस, या दिवसाला अनन्य महत्त्व असं प्राप्त आहे. खूप मोठा आजचा हा दिवस मानला जातो. 10 रात्रींपैकी एक ही रात्र आजची महत्त्वाची आहे. त्या 9 रात्रीं ही महाशिवरात्री. या 10 रात्रींतील या आजच्या रात्रीला देखील अनन्य महत्त्व आहे असं. आणि त्यातील आता जो हा प्रहर चालू आहे, हा पहिला प्रहर 10 ते 12, म्हणजे 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हा पहिला प्रहर आहे. 12 ते 3 दुसरा प्रहर, 3 ते 6 हा तिसरा प्रहर. त्यापैकी पहिल्या प्रहरातील जे आपलं काम आहे हे आपण सगळ्यांनी मिळून करायचं. तसं
या पहिल्या प्रहरातील आपण काम सगळे मिळून करतोय, बरोबर? पण ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथं कीर्तन ऐकताय, आपला हा जो छान कार्यक्रम चाललाय, असाच हा जो कार्यक्रम ज्यांनी मला दिलाय, तेच म्हणजे आपल्या मळ्यातील श्री अमोल दादा असतील आणि त्याचबरोबर त्यांचे वडील श्री दत्ता मामा असतील. मी दोघांचंही मनपूर्वक आभार मानते, कारण तुमच्यामुळे मला इथं सेवा करण्याची संधी मिळाली, परंतु या मळ्यातील प्रत्येकाच्या घरातील सून म्हणून मला इथे एक सेवा करण्याची संधी सर्वांनी दिली, म्हणून मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानते. विठ्ठल विठ्ठल. मलाही अत्यंत आनंद वाटला महाराज, कारण एक लग्नाला झालं 7-8 महिने झालेत, पण आल्यानंतर म्हणजे माझे घरचेही मला की तू कीर्तन करते कर, तू हे गायन करते कर, शिक्षण करते कर, की कोणत्याही गोष्टीला तू हे करू नकोस ते करू नकोस. त्याचबरोबर घरच्यांचा जो मला आधार आहे, आज एक सांगावंच वाटतं म्हणून सांगते. आणि घरच्यांच्या आधारासोबत महत्वाचा जो आधार असतो तो म्हणजे आपल्या नवऱ्याचा. एक सांगावंसं वाटतं म्हणून सांगते की तू कर, आम्ही तुझ्या पाठीशी, असं सांगणारे माझे घरचे असतील. म्हणजे मला एवढंच फक्त सांगायचंय की काही मुलींच्या आयुष्यात कधी कधी असं होतं की लग्न झालं की आपण जे आधी करतो ते लग्न झाल्यानंतर आपण करू शकत नाही, परंतु मला अत्यंत, मी माझं परमभाग्य समजते की मी लग्न झाल्यानंतर देखील माझं हे कीर्तनाची जी सेवा आहे ते चालू ठेवते. ही मी माझ्या भगवंताचा आशीर्वाद समजते. आणि या कीर्तनाच्या सेवेला आपल्या गावातील मुक्ताई भजनी मंडळ असतील, टाळकरी असतील, गावकरी असतील, वस्तीवरचे असतील, माळकरी असतील, गायक मंडळ असतील, गायक हे आपले पुण्यावरून आलेत, आपले मृदंग सम्राट असतील, आमचे छोटे बंधू हार्मोनियम वादक असतील, त्याचबरोबर इथं सगळे बसलेले असतील, आणि घरी मळ्यात कानात बोळं घालून बसलेले असतील, सगळ्यांच्या चरणी दंडवत. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 4 अशा शब्दात अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ सांगते. भावार्थ असा काय, ऐका. नाथ महाराजांनी या अभंगाची रचना केली, त्याच्या पाठीमागचं कारण, महाराज मंदिरात गेले, मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, आत्मलिंगाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या डोक्यात एक विचार आला की खरंच भगवान शंकर किती भोळेत, भोळ्यातले भोळेत. मग या भोळ्या शंकराचं महात्म्यही काय असेल. मग या अभंग घेण्याच्या पाठीमागचं कारण, पहिलं, या अभंगामध्ये भगवान शंकराचा स्वभाव पहिल्या चरणात महादेवांचा स्वभाव सांगितलाय. दुसरं, त्यांच्या नामाचं महात्म्य, त्यांच्या नामाने काय होतं हे दुसरं. तिसरं, की आपण जे मानवी जीवन जगत असताना जे आपण काही कृत्य करतो, या कृत्यावरती जे लक्ष ठेवतो ते म्हणजे भगवान शंकर, म्हणजे एक कर्तव्य. पहिलं त्यांचा स्वभाव, दुसरं त्यांचं महात्म्य, तिसरं त्यांचं कर्तव्य. आणि हे सगळं कोणत्या देवाचं काम आहे ते म्हणजे एकाच. हेच नाथ महाराजांनी सुंदर अशा शब्दात या अभंगामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. हेच मी तुम्हाला संपूर्ण अभंगाद्वारे सांगणार आहे. विठ्ठल आता नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मी पहिल्यांदा म्हटलं, महाराजांनी या अभंगामध्ये भगवान शंकराच्या स्वभावाचं, भगवान शंकराचं महात्म्य आणि भगवान शंकराचं कर्तव्य, या 3च गोष्टी आज आपण बघणार आहे. परंतु भगवान शंकराचं त्यांनी स्वभाव इथं सांगितलं, बरोबर. आता हे नाथ महाराज आहेत, हे विठ्ठल भक्त आहेत, असं तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, बरोबर. मग ते विठ्ठल भक्त आहेत म्हणून त्यांनी काही महादेवाची भक्ती करायची नाही का, आहे का असं? बरं, आता मला सांगा, महादेव काय, विठ्ठल काय, विष्णू काय आणि कृष्ण काय, हे सगळे कोण झाले? हरी काय आणि हरा काय, एकच आहे. मग आपण विष्णूची भक्ती करायची म्हणजे विष्णू प्रसन्न होतो, महादेवाची करायची म्हणजे महादेव प्रसन्न होतो. मग मला एक समजत नाही, देवादेवांमध्ये भेद का, कशाला महाराज? हरी एक आहे, हरा एक आहे, मग यांच्यामध्ये भेद कशाला? हरिहरा भेद नाही, नका करू वाद. हरी हरा भेद नाही, नका करू वाद.
भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी महादेव श्रीराम जय राम भजन करी श्रीराम जय राम भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव भजन करी महादेव भजन करी महादेव वा म्हणजे भजना करी महादेव महादेव राम पूजी सदाशिव रामपूजी सदाशिव म्हणजे आपण भेदभाव करतो परंतु हे महादेव विष्णूची पूजा करतायत तर विष्णू महादेवाची मग आता देवादेवांच्यात जर भेद नसेल तर आपण का भेद करावा महाराज आपण नाही ना भेद केला पाहिजे म्हणजे मला एवढंच सांगायचंय की आज इथं महाशिवरात्री म्हणून महादेवाचं तर आपण सांगू परंतु त्याचबरोबर महादेव आज महाशिवरात्री म्हणजे आज महादेवाचीच भक्ती केली पाहिजे उद्या संकष्ट चतुर्थी म्हणजे उद्या गणपती बाप्पाचीच भक्ती केली पाहिजे बरोबर बरोबर ना नाही आपलं असंच असतं जसा वार बदलतो तसा आपला देवच बदलतो महाराज हा आता एक सांगू का आता एक ट्रेंडिंग चालू आहे ट्रेंडिंग असं सगळ्यांकडे अँड्रॉइड आहे सगळ्यांकडे कवचित एखादा सांगते जसा गव्हात एक खडा निघावा तसा कवचित एखाद्याकडं छोटा बटनाचा आयफोन असेल ना तर सगळ्यांकडे अँड्रॉइड आहे आज कोण वार सोमवार चला महादेव बघा ह्यांची ना एक स्टेटस ठेवण्याची पद्धत असते ना कोण कशी देवाची भक्ती करते ना त्याच्यावर सांगते आला रे आला सोमवार की ह्यांचा लगेच शिव 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 कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो बोलकोकारी सोमवार संपला सोमवार गेला महादेव गेले आता आला मंगळ आला की अनादि निर्गुण प्रगटली भवानी 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 मोहमहिषासुर मर्दाना लागोनी विविध तापाची करावया झाडली असनाची तू पावस निर्वाणी ऐसा दोघवा आईचा दोघवा मागे ना आईचा दोघवा मागे ना आईचा दोघवा मागे ना आई राजा बोला की मंगळवार म्हणजे महिलांचा आवडता वार चला आता मंगळवार आई राजा आता आला बुधवार म्हटलं की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासु श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बुधवार श्री कृष्ण वा 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 आता आला दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो
दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो गुरुवार दत्त वा 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 म्हणजे अशी सेवा करताय बरोबर आता आला संतोषी माता फुटाने खाता साऱ्या गावभर हिंडता आता आला शुक्रवार संतोषी माता आता आला शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा दावाव्या सुभटा जय बजरंगबली शनिवार बजरंगबली आता आला येळकोट येळकोट वा 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 अतिशय सुंदर अशीच भक्ती रोज करावी बघा माझं सांगण्याचं तात्पर्य आणि उद्देश एकच आहे की जसं आपला वार बदलतो ना तसाच आपला देव परंतु आजची जर भक्ती केली ना तर एक देव पावत नाही म्हणून भक्ती सुद्धा अशी असावी महाराज कोणत्या तरी एका देवाला काय करायचं आपुला तो एक देव करणी घावा आपुला तो एक देव करणी घावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करणी घावा हो आपुला तो एक देव करणी घावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोय तेने विना जीवा सुख नोय आपुला तो एक देव करुणी